तर हे एक 2 प्रसंग आम्ही ऐकलेले आपणास सांगतो. 2 प्रसंग आम्ही ऐकलेले, पाहिले नाहीत पण ऐकले, सत्य घडलेले. तर पहिली म्हणजे कथा अशी, पहिली गोष्ट की माणसं बहुतेक मरणाला घाबरतात, आहे का नाही. कितीही जरी माणूस मनोनिग्रह त्याचा चांगला तरी तो मृत्यूला घाबरतो. पण एक जण गृहस्थ म्हणे असे होते की 8-9 वर्षापासून बिस्तरवर असे लेटून पडलेले. त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालणं तर लांबच राहिलं. काहीतरी अशी व्याधी त्यांना झाली होती की म्हणजे सगळं 2-2 माणसांनी धरून त्यांना उठायचं, जीव घालायचं, चहा देणं, सगळे विधी तिथंच कॉटवर. खाली एक पॉट ठेवलेला होता मोठा. सगळं त्यांची परेशान झाले, ते वैतागून गेले. 8-9 वर्ष. तर ते देवाला म्हणाले, अरे देवा, तू सगळ्यांना नेतोस, नको नको त्याला नेतोस, मला ने की, मी तर कंटाळो जगण्याला, ने रे, असं म्हणून ते देवाला शिवे द्यायले. ते ग्रस्त देवाला शिव्या देऊ लागले, अक्षरशः अर्वाच्य भाषेत. आता ओळखून घ्या अर्वाच्य भाषा म्हणजे काय ते. इतकं ते जगण्याला कंटाळे होते. बाकीचे लोक मृत्यूला घाबरतात, कंटाळतात, नको वाटतं त्यांना मरण, म्हणजे एकटं फिरावं वाटतं मस्त आनंदाला. पण हे जगण्यालाच कंटाळे होते, वैतागून गेले. शेवटी 8-9 वर्ष देवाला रोज शिवाय दिले देवाला. अरे सगळ्यांना न्यायलाच, मी तुला दिसं का रे देवा, मी तुला दिसं का, ने ना मला, मी कंटाळलो रे, नको वाटायले, ही दुर्धर व्याधी मला नको वाटायले. तुला हातापाया पडायचे, देवाला नमस्कार करायचा, पुन्हा शिवाय द्यायचे मला ने म्हणून. असा 8-9 वर्ष त्यांनी काढले. आता कंटाळून गेले ते. तर एके दिवशी मग तिथं 8-9 वर्ष झाल्यानंतर गेले ते. तर ह्या ठिकाणी सांगायचं काय की ठराविक वेळ आल्याशिवाय देवसुद्धा आपल्याला नेत नाही. काही भोग असतात, ते भोगल्याशिवाय कोणाची सुटका नाही. पण ह्या ठिकाणी सांगायचं हे की मरणाला माणसं घाबरतात बरेच जण, पण ही एक अशी व्यक्ती होती की कंटाळून गेलं तर जगण्यालाच. हा एक प्रसंग पाहिला. त्यानंतर दुसरी एक घडलेली कथा आपण अशी ऐकली की 2 भाऊ म्हणे घरामध्ये गप्पा मारत बसले होते. दोघंच होते तिथे. दोघांच्या बायका गेल्या असतील माहेरी इकडे तिकडे. आणि बऱ्याच वर्षापूर्वीची कथा आहे, 50 वर्ष झाले त्या गोष्टीला. त्यावेळेला मोबाईल वगैरे काहीच नव्हते. तर थोड्या वेळानं हा धाकटा भाऊ म्हणल्यावर, दादा बस, मी आत्ता येतो, आलोच, हां, आपण बसू का, बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली, असं म्हणून तो गेला. तो गेलाच, आलाच नाही परत. अर्धा घंटा झाला, 1 तास झाला, 2 तास झाला. तर आता हा मोठा भाऊ कंटाळा, कुठे गेला आपला भाऊ, त्याला घरी बसून कंटाळा आला ना. मग त्यानं दरवाजाला कुलूप लावला आणि सहज पाय मोकळे करायला फिरत फिरत बस स्टँडपर्यंत गेला. एखादं इथं आपला भाऊ आला असेल मित्र कंपनी, बरं, इकडं तिकडे पाहायला, पण त्याला तिथं काही भाऊ दिसला नाही. मग पुन्हा तो परत फिरला. तर बाजूलाच म्हणजे रेल्वे स्टेशन होतं. रेल्वे स्टेशन, तो त्या रेल्वे स्टेशनवर गेला, इकडे तिकडे पाहिलं. समजा सहजला वेळही नाही ना, घरात एकट्याला कर म्हणता, हा कधी येतो की भाऊ. तर रेल्वे स्टेशनवर एका म्हणजे रेल्वेच्या ट्रॅकजवळ, रेल्वे रुळाजवळ त्याला बरीच मोठी गर्दी दिसली. 100-1 माणसं त्या गर्दीत पोटजवळ पाहतो. ह्याला उत्सुकतेनं गेलं, काय झालं काय झालं काय झालं पाहायला म्हणून तिथे गेला. आणि त्यानं असं तिथं घाई घेत जाऊन असं डोकावून पाहिलं. आणि एकदम त्याच्या काळजाचा थरकाप झाला. आता तुम्ही अंदाज केला असेल त्यानं काय पाहिलं. त्याच्या धाकट्या भावाचं कलेवर तिथं पडलं होतं. मुंडकं असं उडून रेल्वे रुळाच्या पलीकडं पडलं होतं आणि धड त्या 2 ट्रॅकच्या मध्ये पडलं होतं. 2 रुळाच्या मध्ये धड पडलं होतं आणि मुंडकं खटकन उडून बाजूला काढलं होतं. भली मोठी ट्रेन त्याच्या अंगावून गेली. हे त्यानं पाहिलं आणि तो चक्कर होऊन पडला. बऱ्याच वेळानं शुद्धीवर आला, त्याला पाणी वगैरे दिलं लोकांनी, चहा दिला. मग त्यानं सगळं सांगितलं, अरे लोकांना, की मी माझा भाऊ बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो, बरेच दिवसांनी आमची भेट झाली. तो म्हणला आत्ता येतो म्हणून गेला, मला घरी बसून कंटाळा आला. म्हणला कुठे गेला, सहज इकडं पाहायला आलो तर हा प्रकार दिसला. तर ह्या ठिकाणी सांगायचं आहे की त्या भावाला काय वाटलं असेल, आपल्या भावाचं ते मृत म्हणजे क्लांग झालेलं शरीर बघून, तुकडे झालेलं शरीर बघून. म्हणजे कधी काय पाहायची वेळ येईल कोणावर हे सांगता येत नाही, हे या ठिकाणी सांगणं.